नमस्कार, मी तेजस आपले स्वागत करतो स्कॉलर कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण वैदिक गणित या विषयामध्ये 3 अंकी संख्येचा वर्ग 100च्या जवळ येईल हे पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण एक उदाहरण घेतलं आहे 109चा वर्ग म्हणजेच 109चा स्क्वेअर. तर हे कसं सोडवायचं आपण हे पाहूया. त्यासाठी आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये 109 मधून 100 वजा करून त्यातला फरक घ्यायचा आहे. म्हणजेच 109 वजा 100 तर फरक आपला येतो 9. ही झाली आपली पहिली स्टेप. स्टेप 2 मध्ये आपण हा जो फरक आहे त्याचा वर्ग करतो. म्हणजेच 9चा वर्ग किती येतो? 81 येतो. स्टेप 3 मध्ये हा जो 109 आहे अंक त्यामध्ये जो फरक आपला आहे तो अधिक करतो. म्हणजेच उत्तर येतं 118. आणि स्टेप 4 मध्ये आपण फक्त 118च्या समोर हा 81 जसाच्या तसा लिहितो. अशा पद्धतीने आपण 109चा वर्ग फाइंड आउट केलेला आहे. बघा आपण काय केलं. फर्स्ट स्टेपमध्ये आपण 109 मधून 100 सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याला आन्सर मिळालं -9. त्याच्यानंतर जो डिफरन्स आला त्याचा आपण स्क्वेअर केला. 9चा स्क्वेअर आला 81. त्यानंतर काय केलं की 109 मध्ये हा जो डिफरन्स आहे तो ॲड केला. म्हणजेच 109 + 9 118. आणि लास्ट स्टेपमध्ये आपण ह्या 118 मध्ये हा जो 81 आहे जो आपला स्क्वेअर आला आहे तो फक्त पुढे लिहिला. तर अशा पद्धतीने आपण 109 म्हणजेच 109चा स्क्वेअर फाइंड आउट केलेला आहे. ओके, मग अशा पद्धतीने आपण काही उदाहरण पाहूया. आपण एक आता वेगळ्या पद्धतीचं उदाहरण पाहूया. त्यामध्ये आपण 103चा वर्ग करतोय. आपली पहिली पायरी आहे 103 मधून 100 वजा करायचे. म्हणजे आपलं उत्तर येतं 3. बरोबर. म्हणजेच 103 - 100 आन्सर इज 3. आपल्याला पुढे काय करायचं आहे? 3चा वर्ग करायचा आहे. 3चा वर्ग येतो 9. 3 स्क्वेअर इज 9. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो की 103 मध्ये हा जो फरक आहे तो अधिक करतो. म्हणजेच आपलं उत्तर आलं 106. 103 प्लस डिफरन्स ॲड केल्यावर आन्सर किती आलं? 106. लास्ट स्टेपमध्ये आपण 106च्या पुढे हा 9 अंक जशाच्या तसा लिहितो. पण इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. जेव्हा जो डिफरन्स आहे म्हणजेच फरक आहे त्याचा वर्ग केल्यानंतर उत्तर 1 अंकी येत असेल तर 1 अंकी उत्तराच्या पुढे 0 असं लिहायचं. म्हणजे 2 अंकी आपल्याला उत्तर मिळतं 09. जर डायरेक्ट आपण 9 जसे तसे लिहिले तर उत्तर आपलं चुकू शकतं. म्हणून आपल्याला कुठचाही नंबरचा स्क्वेअर जर 1 अंकी आला तर तो 2 अंकी करून घेणं आवश्यक आहे. मग ह्याची किंमत न बदलता आपण इथे 09 केल्यामुळे हा 2 अंकी संख्या झालेली आहे. मग आपण लास्ट उत्तर कसं लिहिणार? 10609 म्हणजेच 10,609. म्हणजेच आपला 103चा वर्ग 103चा स्क्वेअर किती आला? 10,609. ओके. मग अशा पद्धतीची आपण अजून काही उदाहरणं पाहूया. आता आपण 102चा वर्ग पाहूया. म्हणजेच ह्यामध्ये आपण काय करणार? 102 वजा 100 जो आपला फरक येतो तो 2 येतो. बरोबर. 102 - 100 डिफरन्स इज 2. ओके. नेक्स्ट स्टेपला आपण 2चा वर्ग करतो. 2चा वर्ग किती येतो? 4 येतो. 2चा स्क्वेअर 4 येतो. पण आपला नियम काय की हा डिजिट हा जो नंबर आहे तो 2 अंकी असणं आवश्यक आहे. म्हणून ह्या 4च्या मागे किती द्यायचा? 0 लिहायचा. म्हणजे आपला फरक किती वर्ग किती आला? 0,4. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ह्या 102 म्हणजेच 102 मध्ये हा जो डिफरन्स आहे तो ॲड करतो. म्हणजेच 102 अधिक 2 किती होतात? 104. मग आपली शेवटची स्टेप काय की 104च्या पुढे हा जो वर्ग आहे म्हणजे स्क्वेअर आहे तो जसाच्या तसा लिहायचा. आपलं लास्ट आन्सर आलं 10,404. ओके. मग ह्या पद्धतीचं आपण अजून एक उदाहरण पाहूया. 101चा वर्ग करूया आपण. तर आपला फरक किती येतो? 1 येतो. 101 वजा 100 1. बरोबर. 101 - 100 1. 1चा स्क्वेअर 1. 1चा वर्ग 1च येतो. पण आपण लिहिताना 01 लिहिणार 01. आणि नंतर काय करणार? 101 मध्ये हा जो फरक आहे तो ॲड करणार. म्हणजेच किती होणार? 101 + 1. 101 अधिक 1 102. 102. आणि लास्ट स्टेपला 102च्या पुढे हा 01 जसाच्या तसा लिहिणार. मग आपलं लास्ट आन्सर आलं 10,201. म्हणजेच 101चा वर्ग किती आला?
10,201. ओके, आपण एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण पाहूया. त्यासाठी आपण 113चा वर्ग करणार आहोत. तर आपला पहिली स्टेप आहे 113 वजा 100. तर आपला फरक किती येतो? 13चा येतो. त्यानंतर आपण काय करतो की हा 13चा वर्ग करतो. 13चा वर्ग किती येतो? तर 169. म्हणजे ह्यामध्ये आपण केलं 113 - 100, डिफरन्स ही 13, आणि हा 13चा स्क्वेअर करून घेतला, तो आला 169. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो की हा 113मध्येच म्हणजेच 113मध्ये जो काय डिफरन्स आहे तो अधिक करतो. फरक अधिक केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 126. तर आपला असा नियम आहे की जो काही फरक आहे त्याचा वर्ग केल्यानंतर तुम्हाला जर 3 अंकी संख्या मिळत असेल तर तुम्ही त्यातले फक्त 2 डिजिट जसे तसे लिहिणं आवश्यक आहे. आणि जो पहिला नंबर आहे म्हणजेच पहिली संख्या आहे ती ह्या ॲडिशन केल्यानंतर जो काय उत्तर येतं त्यामध्ये अधिक करायची असते. तर उत्तर आपलं येतं 127 आणि हा 69 जसाच्या तसा खाली. मग आपलं शेवटचं उत्तर किती आलं? 12,769. अशा पद्धतीने आपण 113चा वर्ग काढलेला आहे. तर आपण ह्याच पद्धतीचं अजून एक उदाहरण पाहूया. त्यासाठी आपण 119चा वर्ग करूया. तर आपली पहिली स्टेप काय आहे की 119 वजा 100. बरोबर, आपला फरक आला 19. 119 - 100, आपला डिफरन्स येतो 19. तर 19चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. 19चा स्क्वेअर किती येतो? तर 361 म्हणजे 361 आपला 19चा वर्ग येतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? हा 119मध्ये हा जो फरक आहे तो अधिक करायचा आहे. मग आपलं उत्तर किती येतं? 138. बरोबर, पण आपल्या नियमानुसार आपला हे 2 अंक जसे तसे लिहायचे आहेत आणि हा जो 3 आहे तो ह्यामध्ये अधिक करायचा आहे. म्हणजेच आपलं उत्तर आलं 14161 म्हणजे 14,161. 119चा वर्ग आला 14,161. ओके, मग अशा पद्धतीने आपण ही 2 उदाहरणं सोडवलेली आहेत. तर अजून काही उदाहरण पाहूया आपण. आता आपण 108चा वर्ग करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की 108मधून 100 वजा करायचे आहेत. मग आपला फरक येतो 8. जो 8 आला आहे त्याचा वर्ग करायचा आहे. म्हणजेच फरकाचा वर्ग किती येतो? 8चा वर्ग 64. आणि हा जो 108 आहे जी मूळ संख्या आहे त्यामध्ये हा फरक अधिक करायचा आहे. मग आपलं उत्तर येतं 116. बरोबर, मग आपलं शेवटचं उत्तर काय येतं की 116 64. का? तर हा 2 अंकी संख्या आपल्याला मिळालेली आहे ह्याचा वर्ग केल्यावर, त्यामुळे आपण जशा तसं लिहू शकतो. म्हणून 108चा वर्ग आला 11,664. ओके, मग आपण हे स्टेप वाईज तुम्हाला समजवण्यासाठी केलं. तर आपण एक फास्ट करून बघूया की आपल्याला जमतं का. तर 107चा वर्ग आपल्याला करायचा आहे. तर 7चा वर्ग 49. 107मध्ये जो फरक आहे 7, मी तो ॲड केल्यावर आलं उत्तर 114. तर आपण जेमतेम 10 सेकंदामध्ये 11,449 हा 107चा वर्ग काढलेला आहे. तसंच आपण 106चा काढू शकतो. 6चा वर्ग 36. 106 + 6 112. मग आपलं उत्तर झालं 11,236. म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस केल्यानंतर 10 ते 15 सेकंदामध्ये 100च्या जवळ येईल कोणत्याही 3 अंकी संख्येचा वर्ग सहज पद्धतीने काढू शकतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.